मित्रहो नमस्कार. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. आज आपल्यासाठी एक सत्यकथा घेऊन आलो आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. तर ऐकूया अनामिक लेखकाची ही कथा. अभिवाचक दत्ता सरदेशमुख. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. सीतापूर जेलमध्ये बंद असलेला एक कैदी रोज रामायण वाचायचा. एक दिवस जेलरला समजलं की त्यानं गुन्हा का केला होता. सीतापूर जेलची बॅरॅक नंबर 7. सीतापूर जिल्हा कारागृह. उंच भिंती, लोखंडी गज आणि सगळीकडे शांतता. बॅरॅक नंबर 7मध्ये 42 कैदी होते. त्यांच्यातच एक कैदी होता, कैदी नंबर 2911, राघव शुक्ला. वय 38 वर्ष. बारीक शरीर, वाढलेली दाढी आणि कायम खाली झुकलेल्या नजरा. राघवची एक वेगळीच ओळख होती, रामायण. तो रोज पहाटे 4 वाजता उठायचा. आंघोळ करून जेलमधल्या छोट्या मंदिराच्या कोपऱ्यात बसायचा आणि जुनी फाटकी रामायणाची प्रत उघडून शांत आवाजात पठण करायचा. मंगल भवन अमंगलहारी. इतर कैदी त्याची खिल्ली उडवायचे. पंडित, रामायण वाचून शिक्षा कमी होणार नाही, तुला अजून 20 वर्षे इथंच कुजायचंय. राघव मात्र काहीच बोलत नसायचा. पाठ संपल्यावर रामायण कपाळाला लावून तो पुन्हा बराकीमध्ये जायचा. जेलर होते अविनाश सिंह. 50 वर्षांचे, कडक स्वभावाचे अधिकारी. 25 वर्षाच्या नोकरीत त्याने अनेक प्रकारचे गुन्हेगार पाहिले होते. पण राघव वेगळाच होता. ना भांडण, ना शिवीगाळ, ना पळून जाण्याचा प्रयत्न, फक्त रामायण. राघवचा गुन्हा काय होता? राघवच्या फाईलमध्ये लिहिलं होतं, कलम 302, खून. 2019मध्ये लखनौच्या गोमतीनगरमध्ये बिल्डर विजय अग्रवाल यांची पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलीसमोर गोळी मारून हत्या. न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जेलर अविनाश यांना आश्चर्य वाटायचं की जो माणूस रोज रामायण वाचतो तो एखाद्या कुटुंबासमोर खून कसा करू शकेल. त्यांनी त्यांचा जुना शिपाई शिवरामला विचारलं. हा कोर्टाची गप्प होता साहेब, वकिली घेतला नाही, स्वतःच म्हणाला, हो मी मारलं, बस. का मारलं हे नाही सांगितलं? नाही साहेब, न्यायाधीशांनी विचारलं होतं, पण तो म्हणाला, कारण विचारू नका, शिक्षा द्या. अविनाश अधिकच गोंधळले. राघवला जेलमध्ये 3 वर्ष झाली होती. हळूहळू त्यानं बॅरॅकचं वातावरण बदललं. जे कैदी सतत शिव्या द्यायचे ते आता शांत बोलायला लागले. रामायण संपल्यावर राघव सगळ्यांना एखाद्या चौपाईचा अर्थ समजावून सांगायचा. कर्मप्रधान विश्वरची राखा, जो जस करही सो तस फल चाखा. म्हणजे काय माहिती आहे? तुम्ही जे कराल तेच परत मिळणार. प्रेम द्याल तर प्रेम मिळणार, द्वेष द्याल तर द्वेष. छोटू नावाचा 19 वर्षाचा मुलगा चोरीच्या आरोपामुळं जेलमध्ये होता. राघवनं त्याला अक्षर ओळख शिकवली. आता छोटू स्वतः रामायण वाचायला लागला. जेलमध्ये भांडण झालं की वर्णन म्हणायचे, पंडितला बोलवा. राघव फक्त 2 ओळी बोलायचा आणि मारामारी थांबायची. जेलर अविनाश हे सगळं पाहायचे आणि विचार करायचे की हा माणूस बाहेर असता तर किती घरं वाचवली असती यानं. पण यानंच एक घर उद्ध्वस्त केलं आहे. का? मार्च 2025, होळीचा दिवस.
जेलमध्ये कैद्यांना घरून पत्र आली होती. राघवला कधीच पत्र आलं नव्हतं, पण त्या दिवशी एक लिफाफा आला होता. पाठवणारी अनन्या अग्रवाल, इयत्ता 6वी, सेंट मेरी स्कूल, लखनौ. जेलर दचकले. अग्रवाल? अग्रवाल म्हणजे त्याच विजय अग्रवालची मुलगी? नियमाप्रमाणे जेलर आधी पत्र वाचतात. अविनाश यांनी लिफाफा उघडला. अंकल, तुम्ही मला ओळखत नाही. मी अनन्या आहे, विजय अग्रवालची मुलगी. आई म्हणते तुम्ही माझ्या पप्पांना मारलं. पोलीस अंकलही तेच म्हणाले. पण मला तुमचा तिरस्कार वाटत नाही, कारण आई रात्री रडते. ती म्हणते तुझे पप्पा चांगले माणूस नव्हते. आजी म्हणते राघव अंकलनं तुझा जीव वाचवला. मी खूप गोंधळले. तुम्ही खरं सांगाल का, तुम्ही पप्पांना का मारलं? तुम्ही रामायण वाचताना रामजी कुणालाही कारणाशिवाय मारत नव्हते. कृपया उत्तर द्या. अनन्या. पत्र वाचताना अविनाश यांचे हात थरथरले. त्यांनी पत्र राघवला दिलं. राघवनं पत्र वाचलं आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं पत्र कपाळाला लावलं आणि हळू आवाजात म्हणाला, साहेब, मी हिला उत्तर लिहू शकतो का? हो, पण आधी मला खरं सांग, सत्य काय आहे? राघव काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, साहेब, उद्या सुंदरकांड संपेल, त्यानंतर सांगतो सगळं. 7 वर्ष या दिवसाची वाट पाहतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी जेलच्या मंदिरात सुंदरकांडाचं पठण झालं. जेलर अविनाश सुद्धा तिथं बसले होते. पाठ संपल्यावर राघव जेलरच्या खोलीत आला. साहेब, बसू का? हो राघव, आता सांग, बैस. राघवनं खोल श्वास घेतला. साहेब, मी लखनौमध्ये विजय अग्रवाल यांच्याकडे ड्रायव्हर होतो. 8 वर्ष त्यांच्याकडे काम केलं. तो मोठा बिल्डर होता, पण माणूस नव्हता. म्हणजे त्याची बायको कविता मॅडम खूप चांगल्या होत्या. मुलगी अनन्या तेव्हा फक्त 2 वर्षाची होती. पण विजय दारू पिऊन दोघींनाही मारहाण करायचा. अनेकदा मी मध्ये पडलो. मग 5 मार्च 2019, होळीचा दिवस. विजय खूप नशेत होता. कविता मॅडमनं घटस्फोट मागितला. तेव्हा विजय ओरडला, घटस्फोट देतो, पण आधी तुला आणि तुझ्या मुलीला मारतो. राघवचा आवाज थरथरला. त्यानं पिस्तूल काढलं. मॅडम घाबरून खोलीत पळाल्या. अनन्या पाळण्यात झोपली होती. विजय पाळण्याकडे गेला आणि म्हणाला, आधी हिला संपवतो. मी किचनमध्ये होतो. सगळं ऐकत होतो. माझ्याकडे काहीच नव्हतं, पण गेटजवळ त्याची लायसन्सची रिव्हॉल्वर पडली होती. मी ती उचलली आणि ओरडलो, साहेब थांबा, मुलीला मारू नका. तो हसला. तू ड्रायव्हर मला थांबवणार? आणि त्यानं पाळण्यावर गोळी झाडली. राघव काही क्षण गप्प बसला. मग मी गोळी झाडली साहेब. एकच गोळी, थेट त्याच्या छातीत. अनन्या वाचली? हो. गोळी पाळण्याच्या बाजूने गेली. मी लगेच अनन्याला उचललं. कविता मॅडम बेशुद्ध होत्या. मी स्वतः पोलिसांना फोन केला आणि म्हटलं, मी मारलं यांना. राघव, कोर्टात हे सगळं का नाही सांगितलंस? ही तर स्वसंरक्षणाची केस होती.
सेल्फ डिफेन्स. राघव हसला, फिकट हसू. साहेब, कविता मॅडम खूप घाबरल्या होत्या. विजयचं कुटुंब खूप प्रभावशाली होतं. त्यांनी धमकी दिली होती, जर गवाही दिलीस तर मुलीला मारू. मी मॅडमला सांगितलं, तुम्ही गप्प राहा, अनन्याला मोठं करा, बाकी मी सांभाळतो. पण तू 20 वर्ष जेलमध्ये गेलास. साहेब, बाहेर राहून तरी मी कुठं मोकळा होतो. रोज वाटायचं, काश मी 2 सेकंद आधी पोचलो असतो तर गोळीत चालली नसते. अविनाश हादरले. फाईलमध्ये खून लिहिलं होतं, पण खरं तर ते रक्षण होतं. त्याने एसपींना फोन केला, सर, केस पुन्हा ओपन करता येईल का? 7 वर्ष झाली अविनाश, पण बघतो. दरम्यान राघवनं अनन्याला उत्तर लिहिलं, बेटी अनन्या, मी तुझ्या पप्पांना मारलं, हे खरं आहे, पण का मारलं हेही खरं आहे. त्या दिवशी होळी होती. रंगाऐवजी रक्त व्हायला असतं जर मी थांबवलं नसतं. तू पाळण्यात होतीस. तुझे पप्पा तुला मारणार होते. मी रामजींना विचारलं, काय करू? उत्तर आलं, मुलीला वाचव. मग मी तेच केलं. मला शिक्षाही मिळाली, पण तुला आयुष्य मिळालं. मला कसलीच खंत नाही. तुझा राघव अंकल. 15 दिवसांनी जेलच्या गेटवर एक स्त्री आणि एक छोटी मुलगी उभी होती. कविता अग्रवाल आणि अनन्या अग्रवाल. मुलाखतीच्या खोलीत राघव आला. कविता रडायला लागली. राघव भैया, मला माफ करा. माझ्या भीतीमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला माफ करा. राघव शांतपणे म्हणाला, तुम्ही आई आहात मॅडम. आईपेक्षा धर्म मोठा नसतो. अनन्या धावत आली आणि राघवच्या गळ्यात पडली. अंकल, थँक्यू अंकल, तुम्ही मला वाचवलंत. राघवनं तिच्या डोक्यावर हात ठेवला. बेटा, आनंदात राहा. तू आनंदात राहिलीस तर माझी शिक्षा नक्कीच कमी होईल. कविताच्या जबाबानंतर संपूर्ण प्रकरण गाजलं. हायकोर्टानं केस पुन्हा सुरू केली. जुने नोकर, शेजारी आणि बॅलिस्टिक रिपोर्टमधून सिद्ध झालं की पहिली गोळी विजय अग्रवालनं झाडली होती. 6 महिने खटला चालला. जानेवारी 2026 न्यायाधीशांनी निकाल दिला. राघव शुक्लानं गुन्हा नाही, कर्तव्य केलं. एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलेली कृती स्वसंरक्षणाच्या अंतर्गत येते. न्यायालय त्यांना सन्मानानं निर्दोष मुक्त करत आहे. कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला. राघव मात्र शांत होता. डोळ्यात अश्रू होते. 26 जानेवारी 2026 सीतापूर जेलचं गेट उघडलं. हातात तीच जुनी रामायणाची प्रत घेऊन राघव बाहेर आला. समोर अनन्या, कविता, जेलर अविनाश आणि बराक नंबर 7 सगळे कैदी उभे होते. छोटू धावत आला, पंडितजी, आता आम्हाला रामायण कोण शिकवणार? राघव हसला, तू शिकवशील. मी तुला शिकवलंय ना. जेलर अविनाश यांनी त्याला सॅल्यूट केला. राघव, मी तुला कैदी समजलो, पण तू लोकांना वाईटातून बाहेर काढणारा खरा जेलर निघालास. आता राघव लखनौमध्ये कविता आणि अनन्याच्या घराजवळ राहतो.
अनन्या त्याला मोठे पापा म्हणते. त्यानं रामायण सेवा ट्रस्ट सुरू केलं आहे. जेलमधल्या कैद्यांना रामायण वाटतो, कायद्याबद्दल माहिती देतो. प्रत्येक मंगळवारी तो सीतापूर जेलमध्ये जातो. बराक नंबर 7मध्ये सुंदरकांडाचं पठण होतं. आता हे पठण छोटू करतो. आजही राघव रोज रामायण वाचतो. अनन्या त्याच्या बाजूला बसून ऐकते. जेव्हा ती चौपाई येते, परहित सरिस धर्म नाही भाई, तेव्हा अनन्या विचारते, मोठे पापा याचा अर्थ काय? राघव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, बेटा, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी शिक्षा मिळाली तरी ती शिक्षा नसते, ती पूजा असते. कारण गुन्हा तो नसतो जो फक्त कायद्याच्या पुस्तकात लिहिलेला असतो. खरा गुन्हा तो असतो जो माणुसकीच्या विरोधात असतो. श्रोते हो, जर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला शिक्षा भोगावी लागली तर तुम्ही ते पाप समजाल का धर्म? मानव सेवा हीच ईश्वर सेवा. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मी अनामिक लेखकाला समर्पित करतो. निलिमा वरटी बेळगाव यांच्या सौजन्यानं ही कथा मला प्राप्त झाली. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.